गेली 35 वर्षे मी नाशिकमध्ये राहतो. धर्म आणि राजकारण याची सुरुवात जशी जगात झाली, देशात झाली, तशी नाशिकमध्ये पण झालेली आहे. गेल्या 10-15 वर्षांमध्ये नाशिकला इतक्या मोठ्या बुवा बाबांच्या सभा झालेल्या आहेत आणि त्यांचे स्पॉन्सरर कोण आहेत? त्यांचे स्पॉन्सरर राजकीय नेते आहेत की राजकारणामध्ये झटपट यश मिळवायचं असेल तर धर्मशक्ती आपल्या बाजूला पाहिजे. आणि हे मोदींनी सांगितलंय 14 पासून. जर आपला पंतप्रधानात भगवे नेसून रामाच्या पूजेला जात असेल, आपला पंतप्रधान ध्यानाला बसत असेल, आपले पहिले राष्ट्रपती हे गुजरातच्या शिर्डी सोमनाथच्या पायाभरणीला जात असतील, आपले सरदार पटेल जीर्णोद्धाराचा आदेश देत असतील आणि नेहरू एकमेव नेता की मी सेक्युलर गव्हर्नमेंटचा आहे, मी असल्या कोणत्या कार्यक्रमात येणार नाही असं सांगणारा एकमेव नेता. जन्माला येऊन काय झालो, तर वर्तमानपत्रांचा वाचक झालो, मतदार म्हणून मी आता काय भूमिका बजवायची आहे, तर त्याच्यासाठी ज्यांच्याकडे मी पाहतो ते लोक ज्या प्रकारचं वर्तन करतात ते पाहता मला असं वाटतं की हळूहळू त्याच्यावरची जी एक श्रद्धा आहे मतदारांची सुद्धा ही ढासळत जाईल का काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. आता विचारसरणीत आपण केव्हाच खुंटीला टांगलेल्या आहेत. काहीच कोण कुठल्या पक्षाचा वगैरे जे आपण म्हणतो ते तर आपण खूप कित्येक योजना पुढे आलेलो आहोत. जरांगेने उमेदवार जरी उभे केले असते वादा करता तरी त्याचा या व्होट पॉलिटिक्सवर काही परिणाम झाला नसता. कारण मराठा समाज 5-10 पक्षामध्ये विखुरले. 25 ते 40 वर्षापासून एकाच घरात सत्ता आहे आणि सत्तेसाठी ह्या जातींचं डिव्हिजन झालेलं आहे. सासरा एकीकडे, सून दुसरीकडे, वडील एकीकडे, मुलगी दुसरीकडे. तो लोकातून राजा कधी येणार आहे आपल्याकडे? रामाचं सोन्याचं मंदिर झालं ठीक आहे, पण इथे औषध मिळत नाही म्हणून बाई बाळणपणात मरते. नाशिकमध्ये आहे आणि आपण धर्माबद्दल बोललो नाही असं केलं तर ते चूक ठरेल. विशेष म्हणजे सध्या नाशिकमधले जे वारे आहेत ते धर्माच्या माध्यमातून राजकारणात शिरकाव करू पाहत आहेत, किंवा असं म्हणूयात ते म्हणजे की राजकारणात शिरकाव करण्यासाठी धर्माचा आधार घेत आहेत. तसंच नाशिकमध्ये आहे आणि इथल्या समाजकारणाबद्दल बोललं नाही तरही ते चुकीचं ठरेल. आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 साली इथं मार्च 1930 मध्ये काळाराम मंदिराचे दरवाजे शूद्रांसाठी उघडले जावेत यासाठी आंदोलनाला सुरुवात केली. तब्बल 6 वर्ष बाबासाहेबांनी झगडा दिला. अर्थात त्यांच्या हाती काय लागलं हा वादाचा मुद्दा, पण त्यावेळेस त्यांनी तो केलेला सत्याग्रह याच नाशिकच्या काळाराम मंदिरात झालेला आहे. आता इथं ज्या पद्धतीनं धर्माबद्दल बोललं जातं, धर्मावर टीकाही केली जाते आणि धर्मातनं राजकारणही केलं जातं. तसंच समाजकारण सुद्धा राजकारणात शिरू पाहत आहे. या सगळ्याचे पडसाद आत्ताच्या या विधानसभा निवडणुकीवर पडणार का याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. खरं तर माहिती घेणार आहोत आणि समृद्ध होण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या उजव्या हाताला आहेत उत्तम कांबळे सर, ज्यांचं पुस्तकं तुम्ही सगळ्यांनी वाचली असतील. अनेक पुस्तकं आहेत वेगवेगळ्या व्यक्तिविशेषांवर लिहिलेली, वेगवेगळ्या समुदायांवर, अशा समुदायांवर ज्या समुदायांपर्यंत सर्वसामान्य माणूस पोहोचलाच नाही, ज्या समुदायांची आपल्याला अजिबात माहिती नाही. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ते ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत. सकाळ सारख्या समूहाचे ते संपादक राहिलेले आहेत आणि आताही काही पुस्तकांवर ते लिहित आहेत. आणि त्यातलं एक पुस्तक आहे ते काळाराम मंदिरावर सुद्धा आहेत. सर धर्माच्या अंगानं बोलणार आहेत आणि त्या राजकारणात कशा पद्धतीनं प्रभाव करतंय आता या काळात याच्याबद्दल बोलणार आहेत. माझ्या डाव्या हाताला आहेत ते म्हणजे अनंत येवलेकर सर, ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर समाजकारण आणि राजकारणाबद्दल बोलणार आहेत. सरांचा सुद्धा गाढा अभ्यास आहे. विशेष म्हणजे नाशिक बद्दल जाणणारे या दोन व्यक्ती आहेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की नाशकात यांच्या शब्दामध्ये अनेक गोष्टी शोधल्या जातात, अर्थ शोधले जातात, यांचे शब्दांची माहिती संग्रहित करून ठेवली जाते. म्हणून आपण या दोघांशी आज आत्ता बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी तर मी कांबळे सरांपासून सुरुवात करते. सर आत्ता निवडणुकांचा माहोल आहे, त्यामुळे थेट निवडणुकांनाच हात घालूयात. धर्माच्या माध्यमातून कुठेतरी निवडणुकांपर्यंत किंवा निवडणुका हाती घेण्याचा, निवडणुका मिळवण्याचा, निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न होतोय का? इथं मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चना इतर गोष्टी सुद्धा घडत असतात. इथं मोठमोठी देवळं सुद्धा आहेत आणि त्याच पद्धतीनं मोठ्या आखाड्यांचे महंत गुरु इथं येत असतात. अगदी नाथ संप्रदाय सुद्धा इथं वास्तवाला असतो. या सगळ्या गोष्टी पाहतात राजकारणात त्याचं काही उतरलेलं आहे का, की फक्त राजकारणच शिल्लक राहिलेलं आहे आणि कुठेतरी धर्मातही राजकारण
करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय म्हणणं आहे तुमचं? हा खूप महत्वाचा विषय आहे. नाशिक बाबतीत जर बोलायचं झालं तर नाशिक हे भारतातलं खूप प्राचीन असं धर्मक्षेत्र आहे. ते का धर्मक्षेत्र आहे तर इथे 2 कुंभमेळे होतात, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला. आणि ह्या कुंभमेळ्यामुळं नाशिक जगात प्रसिद्ध आहे. दर 12 वर्षांनी एकदा इथे कुंभमेळा भरत असतो. देशातले सगळे मोठे देव देवता नाशिकमध्ये आहेत. रामायणाची सुरुवातच नाशिकमधून होते, पंचवटीपासून. त्याचबरोबर हनुमानाचं जन्मस्थान सुद्धा नाशिकपासून अगदी जवळ अंजनेरीला आहे. इथे उग्र देवता आहेत, इथे सौम्य देवता आहेत, इथे जलदेवता आहेत, इथे धनदेवता आहेत, इथे पहाड देवता आहेत. कुठेही गेलं तरी तुमच्या नजरेला कोणता ना कोणता देव, कोणतं ना कोणतं मंदिर पडतं. पण गेल्या काही वर्षापासून हा जो सगळा धर्म, हा श्रद्धांचा भाग आहे, ह्याच्यामध्ये हळूहळू बदल होताना मी पाहतो आहे. कारण गेली 35 वर्षे मी नाशिकमध्ये राहतोय. 35 वर्षापूर्वीचा कुंभमेळा कसा होता आणि येणारा कसा आहे याचा एक तौलनिक मी अभ्यास करतो. आणि धार्मिक भावनेमध्ये काय काय मिसळायला लागलेलं आहे हे सहज आपल्या नजरेला पडतं. धर्म आणि राजकारण याची सुरुवात जशी जगात झाली, देशात झाली, तशी नाशिकमध्ये पण झालेली आहे. गेल्या निवडणुकांच्या मध्ये तर एका मठाचे प्रमुखच निवडणुकीला उभे राहिले होते. ते पडले. ते पार्लमेंटला पण उभे राहिले होते यावेळेला. ते पडले. मला वाटतं 14 मध्ये इथले एक काळाराम मंदिराचे एक ट्रस्टी, महत्वाचे पुजारी, महंत, ते पण निवडणुकीला उभा राहिले होते. हे जे सगळे धर्माधिपती, मठाधिपती वगैरे आहेत, हे पूर्वी राजकारणी लोकांना आश्रय द्यायचे, आशीर्वाद द्यायचे, त्यांना प्रेरणा द्यायचे. हळूहळू त्याने आशीर्वादाबरोबरच स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उडी मारायला सुरुवात केली. आणि आता ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यांनी नुसतंच लोकांना आशीर्वाद दिला नाही तर स्वतःचं रूपांतर सुद्धा राजकीय पक्षामध्ये, राजकारणामध्ये केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम मतदारांच्यावर सुद्धा झालेला आहे. मतदार नेत्याच्या मागे उभा राहील की धर्मनेत्याच्या मागे उभा राहील? तर धर्मनेता हा मूळ राजकीय नेत्याला मागे टाकेल इतका आता प्रबळ होतो आहे. यांनी नुसतंच निवडणुका लढवल्या नाहीत तर राजकीय नेत्यांना अनेकदा त्याने उपाध्या दिल्या. कुणाला धर्मवीर उपाधी दिली, कुणाला कर्मवीर उपाधी दिली, कुणाला धर्मरक्षक उपाधी दिली. आणि मग हे सगळे राजकीय नेते आणि हे बहुतेक धार्मिक नेते, काही राजकारणाच्या पलीकडचे पण धार्मिक नेते आहेत, सरसकट मी म्हणत नाही, पण बहुतांश धार्मिक क्षेत्रातले लोक आता राजकीय नेत्यांच्या बरोबरीनं किंबहुना त्यांच्या पुढे जाऊन काम करतायत. नाशिकला जसं तू मगाशी म्हणालीस, हे काळ्या रामाच्या सत्याग्रहाचं ठिकाण आहे. जेव्हा काळ्या रामाचा सत्याग्रह झाला तेव्हा तो काही फक्त ब्राह्मण विरुद्ध शूद्र असं नव्हता. ब्राह्मणातले अनेक जण ह्या सत्याग्रहाला पाठिंबा देत होते. सावरकरांनी पत्र काढून पाठिंबा दिलेला होता, देशपांडेने पाठिंबा दिलेला होता. पण त्याचं राजकारण त्यावेळेला काही झालं नाही. पण जसा जसा काळ लोटत गेला, वेगळे वेगळे पंथ मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आणि राजकारण पण विस्तारले गेलं. आणि राजकारणाला असं वाटायला लागलं की सगळ्यात जास्त गर्दी कोणाकडे असते? धर्माकडे असते. सगळ्यात जास्त गर्दी कोण खेचतो? बुवा बाबा खेचतो. म्हणून त्यांच्याशी त्यांनी टायप केलेलं आहे. आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये नाशिकला इतक्या मोठ्या बुवा बाबांच्या सभा झालेल्या आहेत. आणि त्यांचे स्पॉन्सरर कोण आहेत? मग त्यांचे स्पॉन्सरर राजकीय नेते आहेत. ही पूर्वी छुपाछुपे वाटायचे, आता ते उघडपण आहे. तो साधू स्टेजवर येतो, मग नेता जातो, मग त्याला आशीर्वाद देतो. हे सगळं धर्म आणि राजकारणाची एक मिसळ झालेली आहे, जी की समाजाच्या दृष्टीने चांगली नाही आहे. मी अनेकदा भाषणं ऐकलेली आहेत इथे आलेल्या शंकराचार्याकडून, मठाधिपतीकडून. त्र्यंबकेश्वरमध्ये ते सांगायचे की वा धर्म हा स्वतंत्र आहे आणि राजकारण स्वतंत्र आहे. मग ते हळूहळू म्हणायला लागले की धर्म हे डोळे असतात आणि राजकारण हे शरीर असतं. मग आता काय म्हणायला लागले, धर्म आणि राजकारण हे एकच आहे. इथेपर्यंत आपली नाशिकची मजल गेलेली आहे. आणि गेल्या 20 वर्षामध्ये
या भागातले साधूंची संख्या इतकी वाढलेली आहे की नाशिकमध्ये दररोज सरासरी 10 ते 15 ठिकाणी कुठेतरी कुणाचे तरी प्रवचन चालू असतं, कीर्तन चालू असतं आणि हे सगळे राजकारण्यांनी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. आणि आत्ता करिअर करायची म्हणून तरुण पोरं सुद्धा ह्या धर्मक्षेत्रामध्ये उतरायला लागलेले आहेत. कारण तिथे उतरलं तर राजकारणाचा दरवाजा पण सोपा जातो, धर्माचा पण सोपा जातो, विकासाचा सोपा जातो. असं हे एक चित्र आपण नाशिकमध्ये आज पाहतो आहोत. आणि या निवडणुकीमध्ये आता ज्या विधानसभा होणार आहे, आपण जर बातम्या वाचल्या असतील तर जे निवडणुकीला उमेदवार उभे आहेत 14-15 मतदारसंघामध्ये, त्यातल्या 80-90% उमेदवारांनी पहिल्यांदा मंदिरात जाऊन तिथे पूजा करून, तिथे दान देऊन, तिथल्या महाराजाचा आशीर्वाद घेऊन मग निवडणुकीचा फॉर्म भरलेले आहेत. माघार घेणारे उमेदवार सुद्धा पहिल्यांदा मंदिरात जाऊन बुवाच्या पायावर डोकं टेकून त्यांनी ते माघार घेतलेले आहे. त्यामुळे आपण अकॅडमिकली जे बोलतोय की पॉलिटिक्स आणि रिलिजन हे स्वतंत्र असायला पाहिजे, ते आता काळाच्या ओघामध्ये बदललेलं आहे. कारण राजकारण्यांना कळलेलं आहे की राजकारणामध्ये झटपट यश मिळवायचं असेल तर धर्मशक्ती आपल्या बाजूला पाहिजेत. आणि हे मोदींनी सांगितलंय 14 पासून. जर आपला पंतप्रधानात भगवे नेसून रामाच्या पूजेला जात असेल, आपला पंतप्रधान ध्यानाला बसत असेल, आपले पहिले राष्ट्रपती हे गुजरातच्या शिर्डी सोमनाथच्या पायाभरणीला जात असतील, आपले सरदार पटेल जीर्णोद्धाराचा आदेश देत असतील आणि नेहरू एकमेव नेता की मी सेक्युलर गव्हर्नमेंटचा आहे, मी असल्या कोणत्या कार्यक्रमात येणार नाही असं सांगणारा एकमेव नेता आता यू टर्न आहे. जो पंतप्रधान गेलाच नाही त्याच्याच नंतर आलेला पंतप्रधान पुजाऱ्यासारखं सगळी तू सेवा करतो. इथेपर्यंत हा राजकारण आणि धर्माचा सगळा प्रवास आहे. मी त्याला क्रांती आणि प्रतिक्रांती असं मानतो, जो शब्द बाबासाहेबांनी वापरला होता. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, राजकीय क्रांती झाली. पण त्याच दिवशी 15 ऑगस्ट 1947ला शनिवारवाड्यावर प्रतिक्रांती चालू होती. तिथे काही लोक जमले, अर्धे चड्डे घातलेले, आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, हे हिंदू राष्ट्र नाही आहे, आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आहे आणि तो न देणाऱ्या माणसाला क्षमा करणार नाही. ही प्रतिज्ञा 15 ऑगस्ट 1947 आणि पुढे 2-3 महिन्यातच गांधींची हत्या झालेली आहे. 51ला सोरठी सोमनाथचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि आता भारतातल्या प्रत्येक मंदिराला ग्रँट मिळते, पुजाऱ्याला फेलोशिप मिळते, मानधन मिळतं, कार सेवकाला काही मिळतं. मला वाटतं एवढ्या विवेचनावरून आपण समजून घ्यायला पाहिजे की धर्म आणि राजकारण हिची गल्लत आता कोणी करत नाही, दोन्ही एकच आहेत असं समजून आपण चाललेलो आहोत. आणि व्यापक समाज हिताच्या दृष्टीने, व्यापक राष्ट्राच्या दृष्टीने, व्यापक लोकशाहीच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी गैर आहेत, पण आपण त्या प्रभावात आता पोहोचलेलो आहोत. खरं तर एकीकडे जसं सरांनी सांगितलं की तरुण मुलं सुद्धा धर्माकडे वळत आहेत, त्यातनं ते विकास पण पाहत आहेत आणि राजकारणातली एंट्री असा सुद्धा विचार करत आहेत. समाजकारणाच्या दृष्टीनं असं होणं हे कितपत योग्य आहे? एकंदरीतच नाशिकमधलं समाजकारण हे राजकारणात मिसळू पाहत आहे का, आणि त्यामुळे समाजाच्या दृष्टीनं नुकसान देय गोष्टी घडत आहेत का? म्हणजे पाण्याचे प्रश्न नाशिकमध्ये आजही आहेत. अगदी ग्रामीण भागामध्ये जर पाहायला गेलं, त्र्यंबकेश्वरच्या तिथल्या गावांमध्ये तर बायका हंडा कळशी घेऊन उन्हाळ्यामध्ये पाणी आणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिथं आदिवासी पाड्यांवर आजही फक्त रस्ता म्हणजे विकासाची कल्पना असं म्हटलं जात आहे. किंबहुना तसा विकास करण्यासाठी राजकारणी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि केवळ तेवढ्या विकासासाठी ते दिशा किंवा पक्ष बदलण्यासाठीही तयार आहेत असं पाहायला मिळत आहे. तर समाजकारणाच्या दृष्टीनं नाशिकमध्ये घडणाऱ्या या गोष्टी खरोखर या निवडणुकीत रिफ्लेक्ट होत आहेत का? आणि जसं सर सांगतात त्याप्रमाणे तरुण धर्माच्या माध्यमातून राजकारण आणि विकासाचा मार्ग शोधत आहेत, तेही योग्य आहे. सर्वात आधी एक जरा वेगळा विषय, म्हणजे आता सध्या जी रणधुमाळी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही निवडलात, जरा वेगळी वाट धरलीत, याच्याबद्दल मी कौतुक करतो. पहिली गोष्ट, आत्ता उत्तमरावांनी त्यांचं जे शेवटचं विधान होतं की आता काही गल्लत मंडळींची होत नाही, धर्म आणि राजकारण त्यांनी एक केलेलं आहे. समाजकारण आणि राजकारणाचा जर आपण मुद्दा घेतला तर मला असं वाटतं की तिथेही कुठलीच गल्लत आता होत नाही आहे. नाशिक पुरतं बोलायचं झालं म्हणजे नाशिकच्या राजकारणाची आणि समाजकारणाची जी व्यवच्छेदक लक्षणं मला दिसतात, म्हणजे मी गेली साधारणतः 45 ते 50 वर्ष उणीपुरी ही इथल्या पत्रकारितेशी अगदी जवळून सक्रिय संबंधित आहे.
तर मला असं वाटतं की इथलं जे राजकारण आहे ते परिवर्तनाच्या, पण परिवर्तन हा शब्द थोडा नीट समजून घेतला पाहिजे. परिवर्तन हा इथे फक्त खुर्चीतला बदल एवढाच अर्थ आहे. सामाजिक अर्थाने परिवर्तनाच्या लाटेवर हेलकावे खाणारं हे राजकारण नाही आहे. जे इतरत्र आहे म्हणजे भारतभर म्हणू आपण, अगदी महाराष्ट्र फार वेगळा काढायचं कारण नाही, तेच इथे आहे. राजकारणात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणून समाजकारणाकडे किंवा सामाजिक कामांकडे पाहिलं जात होतं एकेकाळी. ते आता काही राहिलेलं नाही. त्याचं एक कारण मला असं वाटतं की सामाजिक कामांचं झालं NGO करण आणि तो सगळा एक वेगळा प्रवास सुरू झाला. मग इथे आता जे अगदी आत्ताचं म्हणजे वर्तमान काळाशी जोडून बोलायचं झालं तर आपण आता पेड याच्यात पोहोचले. नुसते सोशल वर्करच नाही तर पेड म्हणजे कार्यकर्ता, म्हणजे समाजकारण म्हणजे कार्यकर्ता. आता कार्यकर्ता घडण्याच्या ज्या काही शाळा होत्या म्हणजे कॉलेजमध्ये वेगवेगळ्या संघटनांचं राजकारण होतं, त्यात डावे होते, उजवे होते, सगळे होते. बिहार ही त्याची एक मोठी कार्यशाळा तिथे चालायच्या सगळ्या त्या काळामध्ये. म्हणजे जेपींचं आंदोलन वगैरे आपण सगळी उदाहरणं देत असतो. पण आता त्यातलं काहीही शिल्लक राहिलेलं असं आपल्याला दिसणार नाही. गावोगावची कहाणी हीच आहे, तीच नाशिकची कहाणी आहे. त्याच्यामुळे सतरंज्या कोणी उचलायच्या असा एक प्रश्न असतो. तर सतरंज्या उचलायला आता पैसे देऊन माणसं मिळतात. नाशिकमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही. एक व्हिडिओ मध्यंतरी आम्ही पाहिला होता की त्या कार्यकर्त्यांना आपण अवतरणात घेऊ प्रत्येक वेळा कार्यकर्ता हा शब्द, त्यात महिलांचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून त्यांची आरडाओरड चाललेली होती. तर हे सगळं कुठे जाणार आहे? म्हणजे ज्या याच्याबद्दल आपण म्हणतो की मी चुकत नसेल तर आरती प्रभूंच्या एका कवितेतली ओळ आहे की जन्माला येऊन काय झालो तर वर्तमानपत्रांचा वाचक झालो. तसं आपण आज म्हटलं की जन्माला येऊन काय झालो तर या लोकशाही जगातल्या सगळ्यात मोठ्या याचा तर मी एक मतदार झालो. तर आता जो प्रश्न गेल्या 4-5 वर्षात सारखा विचारला जातोय की मतदार म्हणून मी आता काय भूमिका बजवायची आहे, तर त्याच्यासाठी ज्यांच्याकडे मी पाहतो ते लोक ज्या प्रकारचं वर्तन करतात ते पाहता मला असं वाटतं की हळूहळू त्याच्यावरची जी एक श्रद्धा आहे मतदारांची सुद्धा ही ढासळत जाईल का काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. काम कोणालाच करायचं नाहीये, रात्रीतून प्रसिद्ध व्हायचं आहे आणि काही प्रमाणामध्ये आपण आता त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो आहोत. याला माध्यमं सुद्धा जबाबदार आहेत. माध्यमांनी या पुढाऱ्यांना या वाईट सवयी ज्या लावल्या, म्हणजे जसा राजा तशी प्रजा असते असं आपण म्हणतो, तर तशीच माध्यमं असतात आणि मग त्यांना काय ते हवंच आहे. म्हणजे जे आपण एरवी या चर्चांमध्ये म्हणतो की हे चुकीचं आहे, मग चुकीचं आहे तर आपण हे धारिष्ट का दाखवत नाही, चुकीचं आहे तर मग मी ते दाखवणार नाही. तर असंही करताना कुठे आपण पाहत नाही. त्याच्यामुळे दिवसेंदिवस आता मगाशी म्हणाले की जे चाललंय ते बरोबर चाललंय असं आता त्याच्यावर शिक्कामोर्तब हळूहळू होत जाणार आहे. म्हणजे पैसे देऊन, म्हणजे त्याला आता गोंड शब्द प्रोफेशनल असा वापरला जातो, पण मत हे कसं काय प्रोफेशनल होईल, मत मिळवणं, त्याचेही आता वेगवेगळे मार्ग शोधलेले आहेत. त्याचं काही वेगळा स्पष्ट उल्लेख करण्याचं कारण नाही. म्हणजे मला आठवतं आम्ही ज्या वेळेला जाहिरात हा विषय मी शिकवायचो आणि त्यात 84 साली इंदिरा बाई गेलेल्या होत्या आणि पहिल्यांदा राजीव गांधींनी सची अँड सची कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन जाहिराती केल्यात. आणि त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की ज्या वेळेला मतासाठी जाहिरात केली जाईल तो लोकशाहीचा शेवटचा दिवस असं मी मानेन. आता काय होतंय ते आपण पाहतो. जाहिरात तर पलीकडेच गेलेलं आहे. पोस्टर्स असतील, स्टिकर्स असतील, बॅनर्स असतील, त्याच्यावरचे ते संटी बंटी आपण सगळे पाहतो. हे जे सगळं पीक आलेलं आहे, यांच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या कशा फोफावल्या जातात, त्यांना कोण खतपाणी घालतं, त्याचा मार्ग नेमका काय आहे, त्याचा मार्ग कुठेही आपल्याला असं दिसत नाही की तो काही खरंखुरं काम जे एकेकाळी काही डाव्यांनी केलं असेल, उजव्यांनीही केली असतील, त्याच्यात आपण डाव उजवं करायचं काही कारण नाही. पण ती माणसं त्यावेळेला त्यांच्या परीने त्यांच्या विचारसरणीला धरून करत होती. आता विचारसरणी तर आपण केव्हाच खुंटीला टांगलेल्या आहेत. काहीच कोण कुठल्या पक्षाचा वगैरे जे आपण म्हणतो
ते तर आपण खूप कित्येक योजना पुढे आलेलो आहोत असं मला वाटतं. थोडंसं आत्ताच्या या निवडणुकाच्या अनुषंगानं बोलूयात. जसं सर पण म्हटले आणि तुम्हीही म्हटला आहात त्याप्रमाणे की एकीकडे धर्म आणि राजकारणाची पण सरमिसळ होते आणि दुसरीकडे समाजकारण आणि राजकारणाची सुद्धा सरमिसळ होते आहे. इथल्या राजकारणामध्ये सध्या धर्माशी शरण गेला नाहीत, मग ते कुठल्याही धर्माशी असेल, म्हणजे कुठल्याही धर्माशी खरोखर शरण जायला हवं का इथल्या राजकारणात? पाहताय का तुम्ही की धर्माशी शरण गेला नाही तर मग तुमचा काही वोटिंगचा मार्ग मोकळा होणार नाही असं पाहायला मिळत आहे का? मागच्या काही वर्षांच्या इतिहासामध्ये आणि आत्ताच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय साधर्म्य आणि काय फरक वाटतो आहे? धर्माच्या पायाशी लोळण घेतली नाही तर तुमचा विजयाचा मार्ग सुकर होणार नाही, की त्या अपरोक्ष जाती आणि जमातीचं राजकारण केलं नाही तर तुमच्या विजयाचा मार्ग सुकर होणार नाही? नाशकाच्या या राजकारणात तुम्हाला काय दिसतंय? खरं म्हणजे नाशिकचं राजकारण सुद्धा जात, धर्म आणि धन ह्या 3 गोष्टीमध्ये अडकलेलं आहे. आणि ज्याच्याकडे ह्या 3 गोष्टी मिळवण्याची क्षमता आहे तो निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार. त्याच्यासाठी काय कुठला सर्वे घेण्याची गरज नाही आहे. जातीचं तर इतकं सगळ्यात मोठं झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ते मग मराठा विरुद्ध ओबीसी झालं, मग ओबीसी विरुद्ध अजून कोणीतरी झालं, वंजारी झालं. ह्या सगळ्या जाती मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये डोकावलेल्या आहेत. त्या का डोकावल्या असा पण विचार करायला पाहिजे ना. जाती एवढ्या मोठ्या का आल्या? तर आपल्याला 52च्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत लोकसभेच्या आपल्याला एक चित्र असं दिसेल की या देशामध्ये रजिस्टर्ड जाती आहेत 4 ते 5 हजार. तर या 4 ते 5 हजार जातीपैकी संसदेत येणाऱ्या जातींची संख्या किती आहे? विधानसभेत येणाऱ्या जातींची संख्या किती आहे? तर गेल्या 70-80 वर्षापासून तोच एक आकडा आपल्याला दिसतो. 5,000 जातीपैकी 50-60 जाती तिथे येतात आणि महाराष्ट्रात एक 5-25 जाती येतात. मग उरलेल्या जाती कुठे गेल्या? त्यांना सत्ता नको आहे? त्यांची मतं पाहिजेत पण त्यांना सत्ता कोण देणार? हे जेव्हा त्या जातींना कळलं आपला पण तिथे शेअर असायला पाहिजे पण तो मिळत नाही, म्हणून त्या एकसंध व्हायला लागल्या. त्या बार्गेनिंग करायला लागल्या. आमच्या जातीची एवढी पॉप्युलेशन, आम्हाला काय देता बोला. आणि त्यातून जातीचा उन्मेष तयार झाला, जातीची बांधणी तयार झाली आणि जाती ह्या एकामेकाला शत्रुत्वाच्या भूमिकेत पाहायला लागल्या. नाशिकमध्ये ह्या 2-3 कम्युनिटी मोठ्या आहेत. मराठा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वाटलं होतं जरांगेंच्या आंदोलनामुळे काहीतरी त्याच्यात होईल, पण समजा जरांगेंनी उमेदवार जरी उभे केले असते वादाकरता तरी त्याचा ह्या व्होट पॉलिटिक्सवर काही परिणाम झाला नसता. कारण मराठा समाज 5-10 पक्षामध्ये विखुरलेला आहे. तो तिथल्या सत्तेची स्थानं सोडून, तो तिथली प्रतिष्ठा सोडून, तो तिथली डिग्निटी सोडून हे काही इकडे मागे लागणार नाही आहे. आणि वंजारी समाज सुद्धा हा 4-5 पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विभागला गेलेला आहे. आता ह्या ज्या 2 आघाड्या झालेल्या आहेत, एक युती आघाडी, की ह्याच्याशिवाय जे छोटे छोटे पक्ष आहेत, वंचित आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी इथे होणार आहे. आणि त्या विभागणीमध्ये तो सक्सेस ठरणार आहे की जसं मी म्हणालो, ज्याने धर्माचा वापर करून घेतलेला आहे, जातीचा वापर करून घेतलेला आहे आणि धन मोठ्या प्रमाणात वापरलेला आहे, तो पुढे जाण्याची शक्यता आहे. मी पाहतोय गेल्या 15 वर्षापूर्वी अभावानेच राजकीय नेते असे दिसायचे की ज्यांच्या कपाळावर टिळा आहे. आता 10तल्या 8 जणांच्या कपाळावर टिळा आहे, कंडा आहे देवाचा, गळ्यात माळा आहेत, तो पण भगव्या रंगाचे कपडे घालतो. वाय? तो धर्म कुठेतरी त्याला प्रमोट करतोय की हे माझ्या बरोबर आलं ना तुझं ते नीट चालणार आहे. आणि ह्याला कोणत्याही राजकारणी माणूस काय असतो, कोणत्याही मार्गाने त्याला सत्ता मिळाली पाहिजे. धर्म असो, जात असो, पैसा असो, गाव असो, प्रदेश असतो, तो ते करायला जातो. त्यामुळं ही जी निवडणूक आहे ह्याच्यावर एकाच वेळेला धर्माचा पण परिणाम आहे आणि दुसरं जर मायक्रो लेवलला पाहिलं, ही घराण्यात पण अडकलेली आहे. आपण घराणेशाही म्हणतो आणि मग काय शरद पवारांचं नाव घेतो, गांधींचं नाव घेतो. पण अशी घराणेशाही तालुका पातळीवर तयार झालेली आहे. 25 ते 40 वर्षापासून एकाच घरात सत्ता आहे आणि सत्तेसाठी ह्या जातींचं डिव्हिजन झालेलं आहे.
एकाच घरात एक भाऊ एका पक्षावर, दुसरा दुसऱ्या पक्षावर, सासरा एकीकडे, सून दुसरीकडे, वडील एकीकडे, मुलगी दुसरीकडे. नाशिकमध्ये असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की ते दौलतराव आहेरांचा पोरगा एकीकडे, त्याचा चुलत भाऊ दुसरीकडे. नाशिक पूर्वमध्ये काय दिनकर पाटील मनसेकडे, त्यांचा भाऊ स्वराज्य पक्षाकडे, अशी खूप नावं देता येतील. त्यामुळे डिव्हिजन ऑफ पॉलिटिक्स हे होतच राहतं, पण ते फॅमिलीमध्ये चालू आहे. आणि हे का चालू झालं, शेवटी लोकांनी पण ह्यांना पाठिंबा दिलाय ना, म्हणून तर हे होतात. म्हणून मी नेहमी सांगत आलो की आपली लोकशाही प्रगल्भ होत नाहीये, तिचा एक सांगाड आहे. 5 वर्षातून एकदा निवडणुका झाल्या, रिझल्ट लागले की आपण टेऱ्या बडवतो, अरे आमची लोकशाही जिवंत आहे, 80 वर्षे चाललेली आहे. तुमची लोकशाही नाही चाललेली, तुमचं गणित चाललेलं आहे. त्या गणितात कंटेंट कुठं आहे? तुमच्याकडे साक्षर लोकशाहीवादी नागरिक आहे का? तुमच्याकडे संविधान साक्षर माणूस आहे का? कुठे आहे? कुणाला माहित आहे? म्हणून बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये राजाचा जन्म राजघराण्यामध्ये होत नाही, तो लोकातून सुद्धा होऊ शकतो. आपल्याकडे उलट आहे. लोकशाही आहे, पण राजाचा जन्म जुन्या राजकीय घराण्यातून आणि विशिष्ट घराण्यातून व्हायला लागलेला आहे. तो लोकातून राजा कधी येणार आहे आपल्याकडे? लोकातून नेता कधी येणार आहे आपल्याकडे? त्याची आपल्याला वाट पाहायची आहे. आणि मला वाटतं की हे घराणेशाही इतकी गच्च होत चाललेली आहे ना, काय कळतच नाही राव. म्हणजे नाशिक त्याला अपवाद नाही आहे. अशी कितीतरी घराणे मी सांगेन की 50-50 वर्षे तिथेच आमदार निवडून येतो, तिथेच खासदार निवडून येतो, तिथेच बंड होतं, तिथेच अपेक्ष म्हणून राहतो. आणि आपण लोकशाही जगतोय म्हणून हे करतो. हे लोकशाहीला त्रासदायक ठरावं, तिचा संकोच व्हावा, असं हे एक राजकारण आता नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे. खरं तर सरांनी उल्लेख केला आणि आजही आपण एक चर्चा करत होतो तेव्हा सुद्धा उल्लेख झालेला आहे, ते म्हणजे की चांदवडमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते की एकाच कुटुंबातले जे लोक आहेत ते म्हणजे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. नावं मी शोधते आहे. खरं तर राहुल आहेर जे आहेत त्यांच्या कुटुंबामध्येच कशा पद्धती भाऊ केदा आहेर असे दोघेही आहेत. एक अपक्ष आहे आणि एक भाजपकडनं आहे. म्हणजे केदा आहेर हे भाजपचे बंडखोर आहेत, ते पण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि डॉक्टर राहुल आहेर हे सुद्धा भाजपकडनं उमेदवार आहेत. जसं सर म्हणतात तसं की खरं तर सर चित्रपटामध्ये सुद्धा हे विधान वेगळ्या पद्धतीने आलं की राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात की राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा. दुसरीकडे सर्वसामान्यातनं आम्ही निवडून आलोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अगदी दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटलेले आहेत. पण खरोखर अशा पद्धतीचं राजकारण सर्वसामान्य राजकारणात इथं दिसत आहेत का, पाहायला मिळत आहेत का, आणि येण्याची शक्यता आहे का येत्या काळामध्ये असं समाजकारण किंवा असं राजकारण आता नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काय? या उमेदवारांमध्ये तरी असं सामान्य चेहरे पाहायला मिळत आहेत का? नाही, हे म्हणताना त्रास होतो. आणि तुम्ही म्हणलात किती काळ वाट पाहावी लागेल याचंही उत्तर देणं कठीण आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की मोदींच्या बद्दल आपण म्हणतो किंवा राजा आता लोकशाहीतला राजा हा जनतेतून येईल, हे सगळं मला, ज्याला आपण इंग्रजीत थोडा शब्द वापरतो युफेमिस्टिक, म्हणजे सगळं छान छान गुडी गुडी असं आपण म्हणतो, काल्पनिक असं वाटावं की काय अशी व्यवस्था केली गेली आहे. या आपल्या चर्चेमध्ये एका गोष्टीचा उल्लेख झाला नाही, तो म्हणजे या सगळ्याची अर्थकारणाशी असलेली सांगड. म्हणजे आता जे उत्तमराव म्हणाले की इथलेही काही एक सुभेदार आहेत गावोगावचे, मी आता नावं घेत नाही, तुम्ही ऑलरेडी घेतलेली आहेत ती, तर ते कशाच्या आधारावर त्यांचं हे सगळं राजकारण करतात. मगाशी मी माझ्या विवेचनामध्ये हा उल्लेख केलेला आहे की इतरत्र जे आहे तेच इथे आहे. म्हणजे शिक्षण संस्था हाताशी असतात, नंतर सहकारी संस्था असतात, बँका असतात, काय सूतगिरण्या, तेलगिरण्या वगैरे वगैरे, हे सगळं इथे आहे. याच्यावर आघात जर होऊ द्यायचा नसेल तर सत्ता लागते. आणि ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी मग ही मंडळी नात वगैरे असं काहीही न पाहता, आपण जो याचा जातीपातींचा उल्लेख केला ते तो मोठं कार्ड आहे. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे न जाता ते गणित आपलं बिघडणार कसं नाही याच्यासाठी आटोकाट आणि कुठल्याही साधन शुचितेचा विचार न करता वाटेल ते करून तो प्रयत्न करतात आणि निवडून येतात. समजा हरले तरी त्यांना त्याचं काही नसतं, त्यांना माहिती असतं की आपण जरी हरलो तरी जो निवडून आलेला आहे त्याला आपली कामं आपण त्याच्याकडून करून घेणार आहोत.
तेव्हा ही जी एक कडेकोट व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झाली, म्हणजे आता यांनी सांगितलं, तुम्ही जर नाशिकचं सगळं राजकारण आतापर्यंतचे खासदार, मला तर कुठे मतदारांमध्ये त्यांनी बरोबर तो मुद्दा हे केला की प्रगल्भता नावाची गोष्ट दूरान्वयाने सुद्धा दिसत नाही. नाशिकचे मतदार मतदानाला जाताना नेमका काय विचार करतात हे दरवर्षीची निवडणूक, आम्ही पूर्वी मतदान केंद्रावरही जेव्हा नवे होतो या क्षेत्रामध्ये तेव्हा तिथे जाऊन बघायचो, काही विचारायचो प्रश्न. पण मला आजता कायच कळलेलं नाही की नाशिकचा मतदार नेमका कोणता विचार डोक्यात ठेवून जातो. तर तो बहुधा आम्हाला असंच दिसलेलं आहे की जाती हा आपल्या जातीचा, तो आपल्या जातीचा नाही. ह्याच्या पलीकडे ज्या दिवशी जाईल, म्हणजे धर्माचा सगळा विचार त्यांनी मांडला. समाजकारणाच्या अंगाने तसं पाहिलं तर नाशिक हे गोल्डन ट्रायंगल मधलं शहर. विकास कसला विकास, जे प्रश्न इतरत्र आहेत. आज वाहतूक व्यवस्था किती कोलमडलेली आहे. म्हणजे एक साधा उल्लेख मी असा करतो की ज्या वेळेला तुमचे शक्ती प्रदर्शन आणि हे असतात अर्ज भरताना किंवा विजयाच्या मिरवणुका काढताना, त्या गर्दीमध्ये एखादी जर अँब्युलन्स पुढे जाऊ शकली नाही आणि एखाद्याला प्राण गमवावे लागले तर त्याचं कुठलंही सोयसूतक या पुढाऱ्यांना नसतं. हे कुठलं समाजकारण आहे? म्हणजे तुम्ही त्या समाजासाठी आहात, त्याचं मत मागायला तुम्ही जाणार आहात आणि त्याचा जीव घ्यायला तुम्ही टपलेले आहात. एकूण सगळं वर्तन जर तुम्ही बघितलं, नाशिक त्याला अपवाद नाही. नाशिक मधले पुढारी आम्ही जवळून पाहिलेले आहेत. ते कशा प्रकारे, मी असा शब्द वापरला तर काही फार मर्यादा सोडली आहे मी असं होणार नाही, रगेलपणाने वागतात आणि त्यांची जी काही भाषा, हे सगळं भयप्रद आहे असं मी म्हणेन. आणि यालाच लोकशाही म्हणायचं असेल तर या नव्या पिढीने काय करायचं? नव्या पिढीपुढे कुठला आदर्श आपण ठेवतो आहोत? मला नाशिक मधल्या महाविद्यालयीन आसमंतामध्ये सुद्धा काही हे दिसत नाही. म्हणजे मला एकदा आठवतंय तेव्हा राज ठाकरे नुकतेच ह्याच्यातून बाहेर आले होते, तेव्हा मला त्या वर्गातल्या 50 मुलं आपण ठरवतो त्यातल्या 48 मुलांनी सांगितलं होतं की यावेळेला राज ठाकरे. आणि त्यावेळेला थोडा त्यांना प्रतिसाद मिळालेला होता. पण पुढे त्याचं काय झालं? आज जर तुम्ही विचारलं तर मनसेचं काय, किंवा इतरही पक्ष एकेकाळी तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पुढे काय काँग्रेसची हे का पिछेहाट झाली? सगळे प्रश्न हे अकॅडमिकली वेगळे आहेत आणि प्रत्यक्षात वेगळे आहेत. त्यामुळे इतरत्र जे चालतं तेच सगळं इथे आहे. त्याच्यात काहीही मला तरी, आपण म्हणतो ना उडदा माझी काळे गोरी, काही फरक दिसत नाही. सरांना हा प्रश्न आहे ते म्हणजे की सर, आत्ताच्या या राजकारणामध्ये म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे एका महाराजाच्या व्यासपीठावर येतात, त्याच्यावरनं वादंग होतो, ज्या पद्धतीनं गोष्टी होतात. त्याच्यानंतर हिंदुत्व रक्षणासाठी किंवा हिंदू धर्म खतरे में है, हिंदू खतरे में आहे असं म्हणत जेव्हा आंदोलनं होतात, ती सुद्धा नाशिकमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इथंच दंगलीसारखी परिस्थिती होण्याची पण परिस्थिती उद्भवते, धार्मिक शहर असून सुद्धा. आणि सगळे जर आपण पाहिले तर एकत्र गुण्यागोविंदांनी राहतात सुद्धा. विभाग झालेले असले किंबहुना तसे ते प्रांत त्या धर्माच्या नावाने ओळखले जात असले किंवा तिथे त्या धर्माचे लोक मोठ्या प्रमाणावर राहतही असले तरी सुद्धा गुण्यागोविंदानं राहणारे लोक या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आहोत. मग ही सगळी जी परिस्थिती आहे ती कशी काय? इथं राजकारणी येतात, धर्माच्या अनुषंगानं बोलतात, वाद होतात. तसंच मोठे मोठे गुरु महाराज येऊन सुद्धा धर्माच्या अनुषंगानं बोलतात, त्याच्यावरनं वादंग होतात. आणि दुसरीकडे गुण्यागोविंदानं राहणारा नाशिककर किंवा एकजूट होऊन राहणारा नाशिककर, हे राजकारण आहे की ही माणुसकी आहे की नेमकं काय आहे? की समाजाचा गाडा हा अशाच पद्धतीनं राहतो, राजकारण आणि धर्म एका वेळेस बाजूला पडतं आणि माणूस पण किंवा समाजकारण एकत्र येऊन नांदावंच लागतं. खरं म्हणजे नाशिक शहर हे असं आहे की इथे स्थलांतर करून आलेल्या लोकांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे, येवलेकरांना जास्त माहिती असेल, 70% आसपास गेलेले आहे. 70% स्थलांतरित आहेत. रोजगारासाठी, भाकरीसाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक इथे आलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाला त्याची सुरक्षितता महत्वाची वाटते, त्याला भाईचारा महत्वाचा वाटतो. पण हा भाईचारा राजकारण्यांच्या मध्ये अडथळा तयार होतो, त्याला फितवायचा आहे. म्हणजे एकदम हनुमान चालिशीचीच लाट आली, कुठे पण जा हनुमान चालिशी वाचा. मग इथलं जे हनुमानाचं मंदिर आहे
त्याच्यावरून वाद झाला की हनुमान इथे जन्माला आला की कर्नाटकात जन्माला आला. ह्या ज्या लोकांच्या धार्मिक श्रद्धा असतात त्याला टोचण्याचे कार्यक्रम राजकारणी आणि धर्मकारणी करतात. कारण ते टोचल्यानंतर लोक प्रहोक होतात आणि ते प्रहोक झाले की आपल्या श्रद्धा संरक्षणासाठी ते यांना शरण जातात. पण ह्या गोष्टी अजून तरी नाशिकमध्ये लिमिटेड आहे तसं पाहायला गेलं तर. कारण इथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, बुद्धिस्ट समाज मोठ्या प्रमाणात आहे, ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. काही काही वेळेला अनुचित घटना घडतात पण नाशिक लवकर सावरतं. हे का सावरतं त्याचं एक कारण असायला पाहिजे की हे सगळेच दिगंबरासारखे आहेत बाहेरून आलेले. त्यांना पहिल्यांदा त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. कधी कधी इथे मनसेने बिहारी मराठी अशा पण दंगली घडवलेल्या आहेत पण नाशिक त्याच्यातून सावरलेलं आहे. आणि राजकीय सुगीचे जेव्हा दिवस येतात तेव्हा लोकांच्या मध्ये कलह व्हावा असे विषय राजकारणी आणि धर्मकारणीच पुरवतात. मग लहोजियाचाच विषय मध्ये येतो, मग अजून काहीतरी पूजा कुणी कुठे करावी, कुणी कुठे आरती, असे काही थर्ड क्लास विषय असतात ज्याला काही अर्थच नाही. हनुमान चालीसी म्हणणाऱ्याला जर विचारलं हनुमान चालीसीचा अर्थ काय, हे 40 काय आहे त्याला नाही माहिती. याला पण विचारावं हे अमुक काय त्याला नाही माहिती. पण तुम्हाला राजकारण जेव्हा करायचं असतं तेव्हा त्याच्यात फूट पाडल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर स्वार होता येत नाही. आणि हे नाशिकमध्ये सुरू आहे आता. म्हणजे मी काही घेत नाही की असे काही मठ आहेत, असे काही मंदिर आहेत की तो महाराज सगळ्यांनाच आशीर्वाद देतो, खासदार हो, तो आमदार हो, मग त्याची मिरवणूक, त्याचा अमुक, हे सगळं चाललेलं आहे. आणि येवलेकरांनी जो विषय मांडला की नाशिकची प्रकृती अशी आहे की हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा पुरोगामी शहर होतं. महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी विचारांची चळवळ कुठे जास्त वाढली? नाशिकमध्ये. कम्युनिस्ट पक्ष जास्त कुठे वाढला? नाशिकच्या ग्रामीण भागात. सिन्नर, दिंडोरी, सटाणा, कळवण, हे सगळे त्यांच्या बँका पतपेढ्या असाव्यात अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारचे प्रोग्रेसिव्ह विचार आणि सगळ्या प्रकारचे नॉन प्रोग्रेसिव्ह विचार नाशिकनं आपल्या अंगाखांद्यावर घेतलेले आहेत. इथे डॉक्टर मुंजेंनी सुरू केलं ना ते संघाचं प्रशिक्षण देणारी, आता ती किती मोठी संस्था झालेली आहे. पण त्यावेळी एवढे ताणेबाणे नव्हते. प्रत्येक जण आपलं आपलं काम करत राहायचा. तो शेतकरी कामगार पक्ष किती मोठा होता इथे, समाजवादी पक्ष किती मोठा होता, सगळ्यांचे जायचे निवडून. पण ह्या दोन गोष्टीने धर्म आणि सत्ता आणि संपत्ती ह्याने त्यांना चिचून काढलेलं आहे. आणि हे जागतिकीकरणाला जेव्हा सुरुवात झाली 90 नंतर तेव्हा भांडवलशाहीने ह्या सगळ्या व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्या. की आता सामाजिक कार्यकर्ते का दिसत नाहीत? दिसतात पण ते पेड आहेत. भांडवलशाही त्यांना नेमते. सामाजिक चळवळी का मागं पडल्या? कारण त्या राजकारणाने हायजॅक केल्या. प्रत्येक पुढाऱ्याची एनजीओ आहे, प्रत्येक पुढाऱ्याचा कारखाना आहे, प्रत्येक पुढाऱ्याची शिक्षण संस्था आहे, प्रत्येक पुढारी मोठा बागायतदार आहे. त्यामुळे कार्यकर्ते तयार होणार आणि टिकणार कुठे ते? त्यामुळे नाशिक मी जे ओळखतो, इथले राजकारण सुद्धा ओळखतो, ते किती सोबर होतं. इथे देशपांडे नावाचे खासदार निवडून यायचे आणि पार्लमेंट संपली की चौकात चौकात जाऊन सायकलीवरून मी काय केलं तिथे हे कागदावर लिहून वाचून दाखवायचे. शेवटपर्यंत त्यांनी ती प्रथा चालवली. ते म्हणजे हे आपण ब्राह्मणी शहर म्हणतो पण इथे दादासाहेब गायकवाडांनी ब्राह्मणाचा पराभव केलेला आहे. दंगल झाली होती का? नाही झाली. हे तसं अतिशय चांगलं शहर आहे. पण गेल्या 90 पासून हे डिस्टर्ब होत गेलेलं आहे. बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन राजकारणाचा पूर्ण व्यवसाय झालेला आहे. धर्म व्यावसायिक झालेले आहेत, जाती व्यावसायिक झालेले आहेत आणि ह्या तिन्हींच्या चक्रामध्ये माणूस अडकलेला आहे. पण तो फार काळ अडकेल असं मला वाटत नाही. कारण कोणत्याही माणसाला एकच अवस्था कायमस्वरूपी चालत नाही. तो कूस बदलायचा प्रयत्न करतो, तो डोळ्याची उघडझाप करतो आणि मला वाटतं की ह्या निवडणुकीत तो हे करेल. म्हणजे तो काय इथे हंग मला नाही वाटत हंग येईल. इथे परफेक्टच येणार, ते आघाडीच येणार. कारण हे 14 पासून हे देव हे राम हे हिंदू हे मायनॉरिटीचा द्वेष ह्याचा नॉशी आलाय सामान्य माणसाला. विशिष्ट मर्यादेपर्यंतच ते बरं वाटतं. रामाचं सोन्याचं मंदिर झालं ठीक आहे, पण इथे औषध मिळत नाही म्हणून बाई बाळणपणात मरते.
इथे ठीक आहे बाबा, तुम्ही बहिणींना 1,500 रुपये दिला, मी काय वाईट म्हणत नाही, पण महाराष्ट्रात 30,000 बायका अशा आहेत की मासिक पाळीमध्ये रोजगार बुडू नये म्हणून गर्भाशयाच्या पिशव्या काढून फेकलेल्या आहेत. तिथे काय आहे तुमचं बहीण? यवतमाळ जिल्ह्यात कोणीतरी फसवलं म्हणून 40,000 बायका ह्या कुमारी माता आहेत. तिथे बहीण नाही आहे तुमची? हे कळतं लोकांना, कारण लोकांना एकाच अवस्थेत जगणं आवडत नाही. हा निसर्ग नियम आहे. आणि मला वाटतंय की ह्याने कितीही पैसा ओतला, कारण जो पैसा ओततो त्याची चलती होणार आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करणारा मतदार त्या त्या वेळेला तयार होत असतो. कारण लोकशाही त्याची गरज आहे, सुरक्षितता त्याची गरज आहे, शांतता त्याची गरज आहे, विकास त्याची गरज आहे, असा विचार तो करतो. म्हणून तर हा गाडा आपण 2024 पर्यंत आणलेला आहे. सो समथिंग विल हॅपन. सरांच्या म्हणण्यानुसार समथिंग विल हॅपन. आय ऍड टू दॅट समथिंग पॉझिटिव्ह विल हॅपन. तर ऍक्च्युली सर तुमचेच म्हणजे तुमच्याकडनं शेवटचा थॉट, जसं सर सांगताहेत की काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता आहे, तुम्हाला काय वाटतंय की इथल्या गोष्टी या निवडणुकीच्या नंतर बदललेल्या पाहायला मिळतील, की आपल्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निकाल समोर येतील, गोष्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार नाही? म्हणजे सरकार आणि सत्ता ह्या दोन गोष्टींच्या माध्यमातून खरोखर बदल घडवण्याचा प्रयत्न होईल का? नाही, माझं उत्तर नकारार्थी वाटेल, पण ते तसं नाही. खुर्च्या बदलतील, बदलणार नाहीत. म्हणजे तुम्ही जे म्हणलात तेच वाक्य मी पुन्हा उच्चारतो आहे. बदल होईल असं नाही वाटत. तो बदल होईल, पण त्याला खूप वेळ लागेल आणि त्याचे तो घडवणारे जे घटक आहेत ते आधी भानावर यावे लागतील. त्यातले एक आपण इथे काही प्रातिनिधिक स्वरूपात बसलेले आहोत. शिक्षण व्यवस्था आहे. आणि झालंय कसं की मधल्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी जे म्हणजे विचारावर आपण ना सगळेजण हायजॅक झालेलो आहोत आपल्या नकळत. आणि ते हायजॅक करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, जे अल्गोरिथम्स त्याच्या पाठीमागे, म्हणजे त्याचा धर्म पण आला आणि समाजकारण पण आलं, त्या ज्यांच्या ताब्यात ते आहे त्यांच्यावर हे सगळं अवलंबून आहे. मला कळतच नाहीये की माझं नुसतं बँक खातं हायजॅक होत नसतं, माझा फोन हायजॅक होत नसतो, तर मीच हायजॅक झालेलो असतो. किंबहुना ज्या वेळेला आपण काही विचार मांडतो, मला असं वाटतं की तो माझा विचार आहे, मी खूप अभ्यासातून परिशीलनातून तो मी आकलन ते माझं कमावलेलं आहे, पण ते तसं नसतं. मी हायजॅक झालेलो असतो आणि तेवढ्यापुरतं वाटतं की नाही नाही हे बरोबर आहे, असं झालं पाहिजे. परंतु ते का होत नाही, तर त्याचं कारण हे असतं की शेवटचं म्हणजे आपण आता समारोप करतो आहोत, माझी अत्यंत गाढ श्रद्धा या गोष्टीवर आहे की जो सामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो ना, त्याला बरोबर कळत असतं. ते कुठल्या तरी का सिनेमात वाक्य आहे ना, पब्लिक है वो सब जानती है, ते खऱ्या अर्थाने लोकांना कळत असतं. त्यांचा नाईलाज म्हणून त्यांना ते करावं लागतं, म्हणजे मतदानाचं पवित्र कार्य. पण ते जाणून बुजून जी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने ते कर्तव्य पार पाडतात. त्याला माहीत असतं की आपल्या ह्याच्याने काही बदल होणार नाहीये. आणि हे काही निराशावादी विधान नाहीये माझं. ते बदल होईल, पण त्याला खूप वेळ जाईल. आपण आता 75 वर्ष म्हणजे एकूण काळाचा विचार करता काही फार काळ लोटलेला आहे असं नाही. आपण जी त्यांची माझी पिढी होती त्या पिढीने बऱ्याच चुका केलेल्या आहेत या बाबतीमध्ये, आणि त्या चुका आता पुढच्या पिढीला निस्तराव्या लागणार आहेत. मला असं वाटतं की पुढची पिढी तेवढी हुशार आहे आणि ती बोटचेपी पिढी नाही आहे. ती टू कॉल अ स्पेड ज्याला आपण म्हणतो ना, तसं म्हणणारी पिढी आहे. थोडा वेळ लागेल, पण तुम्ही म्हणता तो बदलही होईल. ही यांची भांडणं चालू राहतील खुर्चीसाठी आणि त्यांना आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत की छानपैकी तुमचं चालू द्या, काय लोकशाहीचं भजं करायचंय ते करा, आम्ही एन्जॉय करू. एक दिवस असं येईल की तुम्हाला हे करणं सोपं राहणार नाही, कारण आम्ही खऱ्या अर्थाने जागे झालेलो असू. नाशिक, एक मिनिट, एक वाक्य सांगतो मी, म्हणजे तुला ते माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. नाशिक किती कर्मठ झालेलं आहे. हे पुरोगामी शहर, हे यंत्राचं शहर, हे ज्ञानाचं शहर, ते किती कर्मठ झालेलं आहे. त्याचं एकच उदाहरण आहे, इथे महाराष्ट्रासाठी काम करणारं मुक्त विद्यापीठ आहे आणि त्या मुक्त विद्यापीठाने 9 वर्षे मनुस्मृती चालवलेली आहे टेक्स्ट बुकमध्ये. किती कर्मठ पाहिजे. आणि दुसरं इथे वैद्यकीय विद्यापीठ आहे, जे MBBSचे विद्यार्थी तयार होतात. त्यांनी आपल्या MBBSच्या पोरांना अभ्यासक्रमामध्ये
पुत्र कामेष्टी हा 10 मार्कासाठी विषय आणलेला आहे. आय थिंक दिस इज इनफ. तर सरांनी खरं तर जाता जाता म्हणजे आपण म्हणूयात की मोजक्या शब्दामध्ये महत्वाच्या विषयांवर, आपण म्हणूयात की काहींच्या साठी त्रासाचा होईल अशा मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. पण एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक धर्म कारणाच्या अधिक जवळ जात आहे, धर्माच्या अधिक जवळ जात आहे, की समाजकारणाच्या अधिक जवळ जात आहे, की राजकारण करण्यासाठी धर्माचा आधार घेतला जातोय आणि समाजकारण पेड केलं जात आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. उत्तम कांबळे सरांचा आणि अनंत येवलेकर सरांना खूप खूप थँक्यू. कारण संपूर्ण निवडणुकीच्या या आमच्या चर्चासत्रांमधला हा एक वेगळा मुद्दा आणि एक वेगळा विषय आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅमेरामन मंगेश आंबरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.